या साहेबांना विठ्ठलाची मूर्ती भेट द्यावी। धन्यवाद। या ठिकाणी अशा कार्यक्रमासाठी होळकर घराण्याचे प्रतिनिधी भूषणराजे होळकर, पक्षाचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, सहकारी साहिल खान, शेख, मौली राजा शिंदे, जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, नामदेव साकोना, दिग्विजय जिल्हे, वंदनाताई मोहिते, भरत खरडकर, राजाभाऊ तांबे, शरद सूर्यवंशी, राजेश असीम, प्रकाश फडके आणि महाविकास आघाडी, काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यांचे सहकारी येथे पदाधिकारी आणि या मतदारसंघामध्ये तुम्हा सगळ्यांच्या वतीने तुमच्या सहमतीने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेले रमेश थोरात बंधू वगैरे इतके अडचणी येतोय। दोन तालुक्यामध्ये कधी कधी विधानसभेचा सभासद मिळालो, अनेक लोक आमदार म्हणून इथे प्रतिनिधी करत होते, त्यांच्यावर आलो। राज्याचा राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री या नात्याने आलो, निवडणुकीच्यासाठी आलो, माझ्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आलो। आज मला दंशाचं एकंदर स्वरूप पाहून माझ्या काही लक्षात येईल की आल्यापासून जो उत्साह सगळ्या तरुण पिढीने दाखवला तो पाहिल्याच्या नंतर एक वेगळंच दंश चित्रावर दिसतं। आणि त्याचं कारण मी विचार करत होतो, आज एवढं अंदाज कसे येते सगळ्यांचे। नंतर माझ्या लक्षात आलं की उमेदवार असा निवडला की त्या उमेदवाराला निवडून देण्याशिवाय दुसरा कार्यक्रम आमच्या उपयोग नाही हा निकाल आज लोक या ठिकाणी आले। आनंद आहे की तुमच्यासाठी तुम्हाला लोकांच्या दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली। मला चिठ्ठी आली, हे जे मैदान आहे ना त्या मैदानाची परवानगी घ्यायला लागते, ती कायदेशीर परवानगी घेतली आणि 2 दिवसापूर्वी घेतली। पण कुठून तरी हुकूम आला, पोलीस खात्याची अशी काही बहुमंत्री नाही, हुकूम आला आणि आता या जागेवर ही सभा घ्यायची का नाही याच्या संबंधीचा आग्रह पोलीस खातं करायला शेवटी सांगावं लागेल। आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत,
कायद्याचं उल्लंघन होणार नाही. आम्ही परवानगी घेतलेली आहे आणि एकदा परवानगी घेतल्याच्या नंतर 2 तालुक्याच्या कानाकोपऱ्यातले लोक या ठिकाणी येणार आहे हे माहीत असताना आमची परवानगी रद्द करण्याचा कुणी प्रयत्न केला तर काय वाटेल ती किंमत देऊ, पण ही भूमिका मी मंजूर करणार नाही. मला आनंद आहे की शेवटी पोलीस कचेरी आमच्या सहकार्याचं ऐकलं. निवडणुकांनी उद्याचा एकच दिवस वाचतात. उद्याचा दिवस राहिला की प्रचार बंद. गेले काही दिवस मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरुवात केली नागपूरपासून. तिथं भाषणं केली, नागपूर जिल्ह्यात केली, वर्ध्याला गेलो, तिथल्या सभा केल्या, अमरावतीला गेलो, अकोल्याला गेलो, बुलढाण्याला गेलो, नांदेडला गेलो, परभणीला गेलो, जालन्याला गेलो, बीडला गेलो, औरंगाबादला गेलो, खानदेशामध्ये जळगावला गेलो, धुळ्याला गेलो, नाशिकला गेलो, सोलापूरला गेलो, एवढं असंच आहे. आणखी अनेक ठिकाणी गेलो तर अनेक केलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि पहिल्यांदा एवढा महाराष्ट्रात एक गोष्ट आली की लोकांनी निकाल घेतला. कुणी लोकांनी ठरवलं की या राज्याच्या आजचं महाराष्ट्राचं राज्य देवेंद्र फडणवीसांच्या लोकांच्या हातात आहे, शिंदे साहेबांच्या हातात आहे. उद्याच्या मतदानाच्या अधिकाराच्या माध्यमातून हे सरकार बदलायचं आणि हा सरकार बदलायचा निकाल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांनी घेतला आहे. त्याचीच परिस्थिती आज मला वर्गाला आल्याच्या दिवशी राहील. मी बघतो बघापासून तरुण मुलं जागृत, तरुणांचा उत्साह, वडील झाले आहेत, मध्यवयाचे आहेत, आमच्या आया बहिणी आहेत, या सगळ्यांनी ठरवले की या मतदारसंघात उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये रमेश अप्पांना निवडून द्यायचं म्हणजे निवडून द्यायचं. का द्यायचं? त्याचा अधिकार होऊन द्यायचं. जो माणूस गेले 30, 40, 50 वर्ष जाऊन तालुक्याच्या जनतेच्या हिताची धमक करण्याच्यासाठी स्वतःला वाहून घेतो. व्यवसाय असेल, शेतीवाडी असेल, छोट्या मोठ्या व्यवसाय असेल, पण सगळं लक्ष कसं केंद्रित केलं तर माझ्या तालुक्याच्या जनतेच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं होईल, हा माझा तालुका महाराष्ट्राचा एक प्रगत तालुका कसा होईल आणि या भागाच्या कुणी दुष्काळी भाग असेल, अन्य भाग असेल, तिथे प्रश्न कसे सोडवता येईल याचा ध्यास लागलेला असं व्यक्तिमत्व रमेश अप्पाचं आहे आणि म्हणून त्यांनी निवडून याचा निकाल घेतो. अनेक प्रश्न इच्छा आहेत. दुर्दैवानं अनेक लोकांनी, आमच्या पूर्वीच्या काळाच्या लोकांनी काही चांगल्या गोष्टी करून ठेवल्या. मला असंच आहे की मधुकरराव शितोळे आज भीमा फाशील कारखाना. एक काळ असा होता की पुणे जिल्ह्याचा सगळ्यात चांगले कारखाने त्याची यादी केली तर भीमा फाशीचं नाव हे सुरुवातीला आहे. मी अनेकदा गेलो कारखाना उत्तम स्थितीत, शेतकऱ्याला ऊसाची किंमत चांगली देत, ऊसाचं क्षेत्र वाढलं, कारखाना चांगला चालत.
पण कुठे दृष्ट लागली, कुणाच्या चुकीच्या माणसामध्ये कारखाना गेला आणि हा कारखाना शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशाचं भांडवली गुंतवणूक करून कष्ट करून मेहनतीने उभा केला, त्याची मालकी ही आमच्या शेतकरी समाजाच्या इथल्या सभासदांची मालकी आहे. आणि आज काय ऐकायला दिसतं, मला ऐकायला दिसतं कोणतरी बंगलोरला बसते, आज कारखाना त्यांच्या हातात गेला. माझ्या मते ही घुसचूक ज्यांनी केली असेल त्याला इथल्या सार्वजनिक जीवनामध्ये काही सांगण्याचा, काही करण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांच्या मालकाची संस्था ज्यांनी उद्ध्वस्त केली, ज्यांनी फैक्यांना दिली, त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही. तुमचा माझा संसार जो उद्ध्वस्त करतो त्याच्या फाशीची जन तालुक्याची जनता कधी उभी राहणार नाही. हा निर्णय उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आम्ही या निवडणुकीला का करतो, का लोकांना सांगतो, त्यांनी मताचा आग्रह आम्हाला केला पाहिजे. काही गोष्टी आम्ही बसून विचार केला, दिल्लीमध्ये बसून विचार केला. त्याच्यामध्ये सोनिया गांधी होते, राहुल गांधी होते, मी स्वतः होतो, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते, कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी होते. आणि आम्ही सगळ्यांनी बसून हे ठरवलं की आज ज्यांच्या हातात राज्य आहे ते राज्य त्यांच्या हातामध्ये अधिक काळ दिलं तर या देशाचं आणि विशेषतः महाराष्ट्रात निवडणूक असल्यामुळे महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान आहे. आणि ते नुकसान एका व्यक्तीचं नाही, वेगवेगळ्या स्तराच्या लोकांचं आहे. तुझं उदाहरण असं ज्यांच्या हातात आता सत्ता आहे त्यांनी जाहीर केले की आम्ही महिलांच्यासाठी काही नवीन कार्यक्रम करणार आहोत. काय कार्यक्रम? तो माझी लाडकी बहीण, लाडकी बहीण अशी तिला 1500 रुपये द्यायचं सर्व. माझी काहीच तक्रार नाही. आमच्या भगिनीच्या हातामध्ये 1500 दर महिन्याला पडणार आणि तिचा सन्मान लाडकी बहीण म्हणून करणार असेल तर माझा त्याला विरोध नाही आहे. पण माझी तक्रार ही आहे की एका बाजूला बहीण लाडकी म्हणायची आणि त्या बहिणीची अवस्था काय मला माहिती नाही. तुला सगळ्यांना सांगू कळते. मध्यंतरी केंद्र सरकारनं एक अभ्यास केला, माहिती कळवली की या देशामध्ये स्त्रियांच्यावर अत्याचार किती झाले, त्याची कारणं काय. तुम्हाला आश्चर्य असेल, आज हे भाजपवाले माझी लाडकी बहीण म्हणून सांगतात आणि गेल्या 2 वर्षात महिलांच्यावर अत्याचार झालेल्याची संख्या 67,381. किती? 67,381 महिलांच्यावर अत्याचार या महाराष्ट्रात झाली. ही आमच्या लाडक्या बहिणीची देखभाल आजचे राज्य कसे करतात हा जो मी आकडा सांगितला. याचा अर्थ असा आहे की दर तासाला 5 तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये राज्यात महिलांच्या अत्याचार असायचे. आणि एवढंच नाही, आणखी एक गोष्ट राज्य सरकारच्या तक्रारी काही महिने या पळून नेल्या किंवा त्यांचा शोध लागत नाही, त्या मुली बेफत झाल्या. आज महाराष्ट्रामध्ये बेफत झालेल्या ज्या महिला आहेत त्यांचा आकडा 64,000 आहे.
पण तुम्ही लक्षात घ्या 64,000 कुटुंबाच्या स्त्रियांचा आज त्याचा पत्ता लागत नाही. त्याला कुणी पळून दिले ते आणखीन काय झालं याची माहिती येत नाही. आणि सांगायचं लाजमीबाई म्हणण्याचा अधिकार आहे. माझं स्वच्छ मत हे की ज्यांच्या हाताचा सत्ता आहे त्याला बहिणीच्या समोर वर्गाच्या संबंधीचा अधिकार हा यस्किंची सुद्धा राहिलेला आहे. दुसरा एक प्रश्न आहे, तुम्ही आम्ही सगळेजण शेती करणारे लोक आहोत. महाराष्ट्रामध्ये शेती हा व्यवसाय जवळपास 60% लोकांचा आहे. सगळ्या प्रकारची शेती, कुठं बागायत शेती, कुठं जिरायत शेती, अन्य प्रकारची शेती. आज शेतकरी आणि शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये आवश्यक आहे. या देशामध्ये अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची प्रकरणं ही दिवसेंदिवस वाढायला लागली. आणि या व्यस्त सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 20,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. काय जीव द्यायचा शेतकरी? काय त्याला असं वाटतं की जीव द्यावा? मध्यंतरी यवतमाळ जिल्ह्याचं एक आत्महत्या, ती आत्महत्या झाली. माझ्या कानावर आलं. मी ठरवलं की ज्या घरात आत्महत्या झाली त्याचं कारण समजून घ्यायला जावं. मी स्वतः यवतमाळला गेलो. ज्या घराच्या कर्तव्य पुरुषाने आत्महत्या केली त्याच्या घरी गेली. त्याची बायको होती, एक मुलगा मुलगी होती. माऊलीला विचारलं, तुझ्या माणसाने आत्महत्या का केली? तिला रजू वगैरे मी समजू शकतो. तिची समजूत झाली आणि तिला विचारलं की आत्महत्या का केली याची माहिती मला हवी. तिने काय उत्तर दिलं? तिने सांगितलं की आमच्या भागामध्ये कापसाचं आणि सोयाबीनचं पीक हे महत्त्वाचं पीक आहे. माझ्या माणसाने सोसायटीचं कर्ज काढलं आणि त्या ठिकाणी खतं औषधं विहिरीनं आणलं आणि 6 एकर कपाशीचं पीक घेतलं. सोन्यासारखं पीक होतं. पीक चांगलं आलं आणि अतिवृष्टी झाली. सगळं पीक गेलं पण सोसायटीचं कर्जवरचं डोक्याचं तसंच राहिलं. दुसऱ्या वर्षी त्याने आणखीन खाजगी सावकाराकडनं कर्ज घेतलं. पुन्हा ते पीक घेतलं. त्या कपाशीवर लाल्या नावाचा एक रोग असतो. तो रोग आला आणि कपाशी उद्ध्वस्त झाली. दुसऱ्या वर्षी तितकाच खर्च झाला आणि काही दिवसांनी बँकेची नोटीस झाली. घेतलेले पैसे परत करा. खाजगी सावकाराने कर्ज दिलं होतं त्यांनी मागणी केली. त्याची मागणी पूर्ण करता येत नाही म्हणून एक दिवशी सावकार घरी आला. घराची भांडी खुली काढली. त्या माणसाची अमृत दिली आणि त्यामुळे त्याला सहन झालं नाही. दुसऱ्या दिवशी इंजिनची बाजरी घेतली आणि आत्महत्या केली. का शेतकरी आत्महत्या करतो? शेतकरी आत्महत्या करतो त्याला हौस आहे म्हणून नाही, त्याला त्याच्या संबंधाची काळजी आहे. असं असताना सुद्धा कष्ट करून घाम घालून डोक्यावरचं कर्जाचं ओझं जात नसते आणि त्यासाठी घराची भांडी कुंडी काढली जात असते. तो माणसाला ते सहन होत नाही आणि चोखाची भूमिका घेत असते. हे घरचं महाराष्ट्रामध्ये माझं स्वच्छ होत असेल की ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी या गोष्टी केल्या पाहिजेत. या लोकांना मदत केली पाहिजे. माझ्या हातामध्ये देशाच्या शेती खर्चाचं काम असताना हाच विषय आला. आत्महत्याचा माहिती गोळा केली मी समंजसाची आणि लक्षामध्ये आलं कारण नसताना शेतकरी आत्महत्या करतो. त्याच्या हातात नाही ती गोष्ट त्याला करता येत नाही.
त्यामुळे तो आत्महत्याच्या रस्त्यात जातो. शेतीने निकाल घेतला 71,000 कोटीचं कर्ज शेतकऱ्याला माफ करून टाकलं. अलीकडे काय झालं, गेल्या महिन्यामध्ये मोदी सरकारने या देशातल्या 1600 उद्योगपतींचं 18,000 कोटीचं कर्ज माफ केले. रमेश अंबानींची निवड या ठिकाणी केली. गेल्या अनेक वर्ष या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये मेहनत करण्याचं काम त्यांनी केलं. स्वतःची शेती उत्सव करतात, सहकार्यामध्ये लक्ष घालतात, गावची सोसायटी असो, तालुक्याच्या संस्था असो, त्या उत्तम दृष्टीने चालू असतात. महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती भाग, या देशामध्ये या राज्यामध्ये 2-3 बँक अशा आहेत की त्या देश पातळीवर त्यांचं काम व्यवस्थित असतं. आणि त्या बँकेमध्ये त्याची यादी केली तर त्याच्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येते. त्या बँकेचं वैशिष्ट्य काय, कर्ज दिलं शेतकऱ्याला, ते कर्ज दिलं आणि ते दिलेलं फरक झालं व्याजाचा दर कमी. पूर्वीच्या काळामध्ये बँकेमध्ये 14% 12% व्याजाचा दर होता. तो व्याजावरून 6वर आला, 6वरून 3वर आला आणि जो नियमित असतो त्याला 0 दर 0%. या देशामध्ये 0% शेतकऱ्यांना व्याजानं कर्ज देणारी दुसरी कुठलीही संस्था नाही. एक पुणे जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक आणि दुसरी सातारा बँक. आणि पुणे जिल्हा बँकेचा शेकडो कोटीचा व्यवहार आणि असं पैन तुम्ही लोक वसूल देतात आणि तुम्ही लोक पैन वसूल देतात. त्यामुळं रमेश अंबानी निकाल घेतला की खातेदार जर प्रामाणिक असेल तर बँक सुद्धा त्यासाठी प्रामाणिकपणाने व्यवहार केला. आणि त्याच हेतूनं आज 0% त्यांनी कारखान्याला लोकांना मदत करण्याची भूमिका घेतली. आज तुमचा कारखाना हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. लोक असं म्हणतात इतका एकेकाचा चांगला कारखाना विमा असेल, त्या कारखान्यामध्ये एकेकाळी आज आपले उमेदवार रमेश अंबा तेही त्या ठिकाणी होते. कारखाना उत्सव चालला होता, शेतकऱ्याला भाव चांगला मिळत, शेतकरी खुश होते, ऊसाचं क्षेत्र वाढलं, तालुक्याची सामाजिक स्थिती ही सुधारली. आणि त्या कर्जासाठी ज्या लोकांनी हातभार लावला त्याच्यामध्ये रमेश अंबाचा उल्लेख हा प्रामुख्याने करावा लागेल. आणि मग तुमचे जे व्यवसाय आहेत, तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याच्यासाठी सतत प्रयत्न करणं हा दृष्टिकोन रमेश अंबानी कायम सांभाळलेला आहे. आणि ही व्यक्ती किंवा सगळ्यांच्या हिताची जपणूक करते. आणि अशा व्यक्तीच्या हातामध्ये राज्यामध्ये किंवा सगळ्यांचं प्रतिनिधित्व जीवन काम करण्याची संधी दिली तर माझी खात्री आहे की हा तालुक्याचं सुधारेल. पण यांचा अनुभव महाराष्ट्राचं प्रशासन आणि महाराष्ट्राचं विधिमंडळ हे कसं चालवायचं, कशासाठी चालवायचं या संबंधीचं मार्गदर्शन त्यांच्याकडून सगळ्यांना होईल. आणि त्यासाठी त्यांची निवड ही अत्यंत गरजेची आहे. मला एका गोष्टीचं दुःख आहे की आमच्या शेतकऱ्यांचा कारखाना त्याची मालकी गेलेली आहे. मी तुम्हाला खात्री देतो, तुम्ही रमेश अंबाला निवडून द्या, आम्ही सगळे एकत्र बसतो, चर्चा करतो आणि जे काही नियमाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि 2 तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या मालकीची ही कारखानदारी त्यांचीच राहील याची आम्ही खबरदारी घेतो. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ ही या ठिकाणी योग्य पाहिजे. मग अशा भाषणामध्ये
एक दोन लोकांनी एक प्रश्न मांडला आणि तो म्हणजे दौंड तालुक्याच्या तरुण पिढीच्या शैक्षणिक सुविधासाठी मी मागे एकदा बोललो होतो. काहीतरी करावं लागेल. बारामतीला मी काही संस्था काढल्या. विद्यापती संस्थेची संस्था आज त्या ठिकाणी 35,000 मुलं शिकतात. मुलींच्यासाठी शारदा निकेतनसाठी संस्था आज 9,000 मुली त्या ठिकाणी शिकतात. अनेक ठिकाणी अशा संस्था आम्ही लोकांनी उभ्या केल्या. आज मी महाराष्ट्रामध्ये एक संस्था आहे, रयत शिक्षण संस्था. त्या संस्थेमध्ये 3,50,000 विद्यार्थी आहेत. त्या संस्थेमध्ये देणगी घेतली जाते आणि त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. ती संस्था आम्ही लोक त्या ठिकाणी चालवतो. मुंबईमध्ये महाराष्ट्र शिक्षण संस्था नावाची संस्था आहे. तिच्या शाखा आहे. तिच्या संस्थेमध्ये 8,000 मुलं शिकतात. त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. किती संस्थेचा मी अध्यक्ष आहे हे माझ्या लक्षातही नाही. पण या संस्था मी चालवतो, चांगल्या रीतीने चालवतो. असंही सगळीकडे काम चालू आहे. तर दौंडमध्ये का नको? आणि माझी नेत्यांना विनंती एक आहे, फक्त मला एक 20-25 एकर जमीन द्या. ती जमीन वारणा शिकाखाची नको, महाराजांची असली तर चालेल. त्या जमिनीमध्ये इथं इंग्लिश मिडियमची शाळा, इथं कॉलेज, इथं कॉलेजमधल्या इतर शाखेच्या संस्था या कशा निघत नाही हे मी बघतो. तुमच्यावर पण त्यासाठी सुप्रियाला मोठ्या मताने विजयी केलं. ती सुद्धा काही उत्तम शाळा पुण्यामध्ये चालवते, आदिवासी भागात चालवते. त्याच पद्धतीनं तिलाही सांगून अशा भागाचं कामकाज या ठिकाणी सुरू करणं शक्य होणार नाही. त्याला तेव्हा सगळ्यांची मदत होईल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं भाषण या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय भारत.